उल्हासनगरमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्याच अनुषंगाने कॅम्प नंबर 2 येथील शिव चॅरिटेबल ट्रस्टने 76वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण व समाजोपयोगी उपक्रमांसह साजरा केला। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत गाऊन ध्वजारोहण व भारत मातेच्या पूजनाने झाली। यावेळी परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान ट्रस्टचे सचिव रमेश गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून शिव चॅरिटेबल ट्रस्टने नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत आणि भविष्यातही हे कार्य सुरूच राहील। कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष हीरालाल त्रिवेदी, उपाध्यक्ष रामविलास यादव, दिनेश यादव, कोषाध्यक्ष उमापती उटल्ला, सहकोषाध्यक्ष मुकेश भेंडे, सहसचिव विजय यादव, संतोष धनतोले, संघटक संजय यादव, सहसंघटक भरत एकाकवडे तसेच सदस्य जगदीश कनोजिया, अजय परमेश्वर, ओम खोलवार, हीरालाल सोनकर, गणेश काकडे, मनोज यादव, जय जगताप, चंदू जगताप, आतिश एकावडे, शुभम एकावडे आणि धनराज पटेल यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाने समाजसेवेचे आणि देशभक्तीचे संदेश देत उपस्थितांचे मन जिंकले। पत्रकार आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या। त्याचबरोबर त्यांना स्वीट म्हणजे खाऊ देण्यात आला आहे आणि हा कार्यक्रम आपल्या शिव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रथमच म्हणजे एक समाजासाठी उपयोगी असे शालेय विद्यार्थ्यांसाठी जे काय आमच्यापासून योगदान होईल ते देण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर आज सर्व भारतीयांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। तसेच आमच्या शिव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हीरालाल त्रिवेदी यांच्यापासून सर्वांना शुभेच्छा आणि आमच्या ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या पासून सर्व भारतीयांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा। आज के दिन 26 जनवरी के पर्व में सभी बच्चों को शिव चैरिटेबल ट्रस्ट की तरफ से बच्चों लोगों को बुक, पेन और स्वीट का वितरण किया गया है और ये मंदिर के सतनाम कॉलोनी में है और सभी शहरवासियों को हार्दिक शुभेच्छा करता हूँ। धन्यवाद।